नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठीच्या चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे रक्तगट व RH फॅक्टर. ठीक आहे, आजचा आपला टॉपिक आहे रक्तगट आणि RH फॅक्टर. जसं रक्तगट आपण शिकलोच आहोत, रक्तगटाचे 4 टाईप आहे. ABO रक्तगट आपण बघितलं तर ABO रक्तगटामध्ये 4 टाईप आहे रक्ताचे. कोणते रक्तगट बघितले? AB, AB आणि O. तर आता त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे पण आहे ना. एबीओ रक्तगट आपण बघितलंच, पण ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह किंवा एबी निगेटिव्ह. मग हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहे हे आज आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. त्याआधी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. त्या चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. बघा, RH फॅक्टर. आता RH म्हणजे काय बघा. येथे RH म्हणजे रियूस नावाचे माकड, ज्यामध्ये सर्वप्रथम हा घटक सापडला. ठीक आहे, आता RH फॅक्टर आपल्याला बघायचा आहे. रक्तामध्ये जे पॉझिटिव्ह आणि जे निगेटिव्ह आपण बोलतो, तर रक्तामध्ये पॉझिटिव्ह असणं म्हणजे काय, तर तो हा RH फॅक्टर आहे. मग RH फॅक्टर म्हणजे एका माकडापासून आलेला आहे. माकडापासून आला नाही, तर सर्वप्रथम हा घटक माकडामध्ये सापडला. तर कोणी सापडवला त्याला? बघा, RH फॅक्टर म्हणजेच लाल रक्तपेशींवर असणारा डी प्रतिजन. आता डी ने त्याला डिनोट केलं गेलेलं आहे. हा काय आहे? एक प्रकारचा प्रतिजन आहे. प्रतिजन म्हणजे काय? अँटीजन. आणि अँटीजन म्हणजे काय? तर प्रोटीन. ठीक आहे, काय आहे? एक प्रकारचा प्रोटीन आहे. म्हणजे काय आहे? प्रथिन आहे. ठीक आहे, एक प्रकारचा काय आहे? हा प्रथिन आहे. लक्षात ठेवायचं आहे. मग RH फॅक्टर हा कुठे असतो हे पण लक्षात ठेवा. असतो तो लाल रक्त पेशींवरती. कुठे असतो तो? लाल रक्त पेशींवर असणारा एक काय आहे? अँटीजन आहे. एक काय आहे? प्रोटीन आहे. समजलं? आता पुढे बघूया. याचा शोध सर्वप्रथम कार्ल लँडस्टीनर व विनर या शास्त्रज्ञांनी लावला. हे पण खूप महत्वाचं आहे. रक्तगटाचा शोध कोणी लावला आणि त्याच्यानंतर RH फॅक्टरचा शोध कोणी लावला हे खूप महत्वाचं आहे. तर RH फॅक्टरचा शोध कोणी लावलेला आहे? कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने आणि विनर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. ओके, म्हणजेच ज्याच्या रक्तात हा डी प्रतिजन आढळतो त्याला आपण RH पॉझिटिव्ह म्हणतो. आणि जी व्यक्ती नसेल, ज्या व्यक्तीमध्ये हा नसेल, तर त्याला आपण RH निगेटिव्ह म्हणतो. ठीक आहे, आता तुमचा रक्तगट जो A आहे तर तो A पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे RH फॅक्टर काय आहे? त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि नाही तुमचा जर रक्तगट जर निगेटिव्ह आहे तर काय आहे? RH फॅक्टर यामध्ये नाहीये. RH फॅक्टर सर्वप्रथम एका माकडामध्ये सापडला होता आणि त्याच्यावरूनच त्याला RH फॅक्टर म्हटलं जातं. पण हा काय आहे RH फॅक्टर? तर हे एक प्रोटीन आहे, एक प्रथिन आहे. ठीक आहे, अँटीजन आहे. हे लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. आता जगामध्ये 85% लोक हे RH पॉझिटिव्ह आहे आणि भारतामध्ये 93% लोक हे पॉझिटिव्ह आहेत. समजलं? जगाचं पण सांगितलं की जगामध्ये 85% लोक हे RH पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 85% लोकांच्या रक्तगटामध्ये हा RH फॅक्टर म्हणजे हे प्रोटीन कुठे असतं? लाल रक्तपेशींमध्ये सापडतं, म्हणून त्यांचा रक्तगट हा पॉझिटिव्ह आहे. तर भारतामध्ये 93% लोकांचा रक्तगटामध्ये हा काय आहे? अँटीजन आहे, म्हणून त्यांचं रक्तगट सुद्धा पॉझिटिव्ह आहे. पण कोणतं पॉझिटिव्ह हे सांगितलं नाही. ए पण असू शकतं, बी पण असू शकतं. रक्तगट हा रक्तामध्ये असलेल्या अँटीजनवर डिपेंड करतो. मग तो ए असो, बी असो, AB असो. ओके, आणि ज्याच्यामध्ये कोणताही अँटीजन नाही त्याचं रक्तगट O असतं. RH फॅक्टर असला तो O पॉझिटिव्ह, RH फॅक्टर नाहीये तो O निगेटिव्ह. समजलं आहे इथपर्यंत? तर बघूया पुढे. आता बघूया काही रक्तगट, त्याच्यामध्ये असलेले प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये. प्रतिजन काय ही समजून घ्यायचं आहे. अँटीजन मध्ये एक फॉरेन पार्टिकल जो शरीरामध्ये प्रवेश करून गेलेला असतो. जसं की तुम्हाला कुठलाही रोगजंतू आजार झालेला असेल तर तुमच्या शरीरामध्ये असतात व्हाईट ब्लड सेल, ज्याला आपण म्हणतो पांढऱ्या रक्तपेशी. त्या लगेच त्याला ओळखतात की हा आपल्या शरीराचा नाही, हा बाहेरून कुठून तरी आलेला घटक आहे जो शरीराला नुकसान पोहोचवेल. म्हणून त्या काय करतात? लगेच त्याच्या विरुद्धामध्ये प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडीज तयार करतात. म्हणजे त्या अँटीजनला त्या कंट्रोल करतात, नाही त्या अँटीजनला किल करतात. बरोबर? त्याच पद्धतीने प्रतिजन सुद्धा आपला नसतो, तो फॉरेन पार्टिकल आहे, म्हणजे दुसरीकडनं शरीरामध्ये आलेला. ठीक आहे, आणि प्रतिद्रव्य काय असतं? त्याला कंट्रोल करणारे. समजलं? मग त्याच पद्धतीने आपल्या रक्तामध्ये काय असतं? प्रतिजन पण असतं आणि प्रतिद्रव्ये सुद्धा असतात. पण प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये कधीच एक नसतात. जर ते एकच असले
इथे बघा प्रतिजन ए आहे आणि हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे प्रतिजन आहे ते कॅपिटल AB ने दाखवले जातात. ठीक आहे. प्रतिजन म्हणजे काय? अँटीजन आहे ते कशाने डिनोट करतात? कॅपिटल A and B ने. आणि जे प्रतिद्रव्य आहे ते कशाने दाखवले जातात? प्रतिद्रव्य म्हणजे कोण? अँटीबॉडीज त्या कशाने दाखवले जातात? स्मॉल a and b ने. हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके. मग बघा आता तुमचा रक्तगट जर A पॉझिटिव्ह आहे तर त्याच्यात प्रतिजन A तर असणारच आहे. त्याच्यात A असेल. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह आहे, मी म्हटलं ना RH फॅक्टर असेल तर तो पॉझिटिव्ह असतो. म्हणजे पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये काय आहे मग D. आणि RH फॅक्टर आपण कशाने दाखवतो? D ने दाखवतो. म्हणजे याच्यामध्ये कोण आहे? RH फॅक्टर आहे. म्हणून इथं कोण आला? D आला. प्रतिद्रव्य कोण आहे? B आहे. ठीक आहे. प्रतिद्रव्य काय आहे? B आहे. तसंच B पॉझिटिव्ह म्हटलं की B सुद्धा येईल प्रतिजन आणि काय आहे? पॉझिटिव्ह आहे म्हणून D पण आहे. पण याच्यामध्ये प्रतिद्रव्य येईल. इथे जर B आहे तर कधीच इथे पण B येणार नाही. जर हे दोघं सेम झाले तर इथे काय होणार आहे? इथे काय होणार आहे? क्लॉटिंग. क्लॉटिंग म्हणजे काय? रक्त गोठणे. रक्त गोठून जाईल डायरेक्ट. दोघं सेम असले तर. म्हणून प्रतिजन आणि प्रतिद्रव्य वेगवेगळेच तुम्हाला इथे दिसतील आणि वेगवेगळेच असतात. आता बघा AB पॉझिटिव्ह आहे म्हणजे याच्यात बघा A आहे B आहे आणि पॉझिटिव्ह म्हणजे D. इथे बघा A आहे B आहे पॉझिटिव्ह म्हणजे D. तुमचा रक्तगट हा कोणावरून ठरतो? रक्तामध्ये असलेला प्रतिजन म्हणजे अँटीजन वरून ठरतो. ठीक आहे. आता बघा प्रतिद्रव्य. ठीक आहे. प्रतिद्रव्य जसं A, B आणि D आहे त्याच्यामध्ये कुठला प्रतिद्रव्य आहे का? कोणताही प्रतिद्रव्य नाही. ठीक आहे. AB पॉझिटिव्ह आहे, A आहे, B आहे, D आहे. D का बरं आहे? कारण हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? RH फॅक्टर. जसं आपण बघितलं बघा RH फॅक्टर म्हणजे D. RH फॅक्टरला आपण D ने डिनोट करतो. ओके. त्याच्यानंतर आहे बघा O पॉझिटिव्ह. सगळे तुम्हाला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दाखवलेले आहे. ओके. आपण हे रक्तगट बघत आहोत जे RH चे आहे ते सर्व पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे सगळ्यांमध्ये D दिसतोय. दिसतोय D. आता हा O पॉझिटिव्ह. O पॉझिटिव्ह असल्यामुळे याच्यामध्ये काहीच नाहीये. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं? रक्तगट कशाने ठरतो? रक्तामध्ये असलेल्या अँटीजनने ठरतो. पण इथे कोणताही अँटीजन नाही म्हणून रक्तगट आला O. कुठे काहीच नाही तर त्यांनी काय केलेलं आहे? O केलेलं आहे. कोणताच अँटीजन याच्यामध्ये नाही आणि मग पॉझिटिव्ह आहे म्हणजे RH फॅक्टर आहे. ओके. आणि याच्यामध्ये कोणता अँटीजन नाहीये म्हणून दोघं सुद्धा प्रतिद्रव्य आहे. बरोबर? बघा दोघं पण प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी ह्याच्यामध्ये आहे. समजलं? त्याच पद्धतीने आता आपण काय बघणार आहोत? रक्त पराधान. ओके. आता रक्त प्रदान म्हणजे काय? ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे. आता हे काय आहे मग? बघा एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेला रक्तपराधान म्हणतात. म्हणजे आपण जे रक्त डोनेट करतो त्यालाच रक्तपराधान म्हटलं जातं. एक व्यक्तीचं रक्त आहे ते दुसऱ्याच्या शरीरात आपण देतो आहोत. दुसऱ्या व्यक्तीला जर रक्ताची गरज आहे आपण त्याला रक्त देतो आहोत. याचा अर्थ आपण काय करतो आहोत? ब्लड डोनेट करतो. यालाच रक्तपराधान म्हटलं जातं. बघा वरील आपण एकूण 8 रक्तगट पाहिले. तुम्ही म्हणाल मॅडम 8 कसे काय बघितले? तर बघा ABO चे आणि RH चे 4. ABO चे किती? 4. RH चे किती? 4. ABO चे 4 कोणते? A, B, AB आणि O. आणि RH चे 4 म्हणजे कोणते? AB पॉझिटिव्ह, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह. म्हणजे आपण किती रक्तगट बघितले एकूण? 8 रक्तगट बघितले. त्याच्यानुसार आता आपण काय बघणार आहोत की कोणाकडनं कोणता व्यक्ती रक्त घेऊ शकतो आणि कोणाला कोणता व्यक्ती रक्त देऊ शकतो हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून एकदम क्लिअर व्यवस्थित समजून जाणार आहे. ओके. आता बघा रक्तगट ज्याचा A पॉझिटिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह A आणि D प्रतिजन असणार आहे. कोणाला देऊ शकणार तो? A पॉझिटिव्हला आणि AB पॉझिटिव्हला रक्त देऊ शकणार कारण तो कोण आहे? A पॉझिटिव्ह आहे. मग AB मध्ये सुद्धा A आहे ना? A तिथं आहे त्याच्यामुळे AB ला सुद्धा तो रक्त देईल. बघा A पण आहे आणि पॉझिटिव्ह पण आहे. आता इथे बघा अँटीजन ह्याच्या रक्तामध्ये A पण आहे, इथे पॉझिटिव्ह पण आहे. फक्त Bच नवीन आहे त्याच्यासाठी. पण तरी सुद्धा तो त्याला रक्त देणार. ठीक आहे. प्रतिजन कोणते होते? A आणि D होते. त्याच्यानंतर कोणाकडून रक्त घेऊ शकतो? A जो पॉझिटिव्ह आहे तो कोणाकडनं घेऊ शकतो? तुमचा रक्तगट याच्यात तुम्ही शोधून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला या समजून जाणार आहे की तुम्ही कोणाला रक्त देऊ शकतात किंवा कोणाकडनं तुम्ही रक्त घेऊ शकतात. बघा A पॉझिटिव्ह
घेऊ शकतो. त्याच्यानंतर ए निगेटिव्ह कडनं, ओ निगेटिव्ह कडनं, ओ पॉझिटिव्ह कडनं. हा ओ निगेटिव्ह बिचारा काय आहे, डोनर आहे, सगळ्यांना रक्त देतो पण कोणाकडनं घेत नाही, तो फक्त ओ निगेटिव्ह वाल्याकडनंच घेतो. का ते पण आपण आता बघणार आहोत. ओके, आता बघणार आपण ए निगेटिव्हचं. ए पॉझिटिव्हचं समजलं. आता ए निगेटिव्ह मध्ये डी आहे का, नाही, म्हणजे आर एच काय आहे, निगेटिव्ह. आर एच फॅक्टर काय आहे, निगेटिव्ह. ओके, म्हणजे काय नाहीये याच्यामध्ये, डी नाहीये. इथे डी होता ना, पॉझिटिव्ह साईन असली म्हणजे काय, याच्यामध्ये डी प्रेझेंट आहे, निगेटिव्ह आहे म्हणजे आर एच फॅक्टर नाही. मग आता कोणाला रक्त देऊ शकणार, ज्याचं ए निगेटिव्ह रक्तगट आहे, ज्याच्यामध्ये अँटीजन कोणता नाहीये, आर एच फॅक्टर नाही. मग कोणाला रक्त देईल, तो पॉझिटिव्हला पण रक्त देईल, कारण ए तर आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून पॉझिटिव्हला पण देईल. आणि सेम रक्तगट आहे म्हणून सेम रक्तगटालाच रक्त देऊ शकतो. त्यानंतर एबी पॉझिटिव्हला पण देईल आणि एबी निगेटिव्हला सुद्धा देणार आहे. ठीक आहे, कोणाकडून घेऊ शकतो, तर एबी, ए निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे, हा सगळ्यांना रक्त देणार. तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये ओ निगेटिव्ह दिसणार. ठीक आहे, तो सगळ्यांना रक्त देऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत बी पॉझिटिव्ह. मग ज्याचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे तो कोणाला देऊ शकणार आणि कोणाकडनं घेऊ शकणार, या चार्ट मध्ये बघून घ्यायचं, म्हणजे तुम्हालाही समजेल की तुम्ही कोणाला रक्त देऊ शकता आणि कोणाकडनं घेऊ शकणार आहे. प्रतिजन त्याच्यामध्ये काय आहे, बी आणि डी. मी पहिलेच सांगितलंय पॉझिटिव्ह आहे तर ते डी ने आपण डिनोट करतो. ओके, त्याच्यानंतर कोणाला देईल हा रक्त, बघा बी पॉझिटिव्हला देऊ शकतो, कारण स्वतःच कोण आहे, बी पॉझिटिव्ह आहे, सेम सेम रक्त तर देणारच आहे. आणि एबी ला पण देईल. मग एबी ला काय देईल, कारण त्याच्यामध्ये काय आहे, बी आहे. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह पण आहे, म्हणून तो काय करू शकतो, कोणाला रक्त देणार, बी पॉझिटिव्हला आणि एबी पॉझिटिव्हला. आणि कोणाकडनं घेणार रक्त, एबी कोणाकडनं बी रक्त घेणार आहे, बघा बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह. ओ निगेटिव्ह तुम्हाला प्रत्येक चार्ट मध्ये दिसेल, कारण हा काय आहे, युनिव्हर्सल डोनर आहे, हा सगळ्यांना रक्त देतो, म्हणून सगळ्या चार्ट मध्ये तो दिसेल तुम्हाला. आता बघा पुढचं आहे बी निगेटिव्ह. आता बी निगेटिव्ह म्हणजे फक्त बी अँटीजन, त्याच्यामध्ये आर एच फॅक्टर आहे का, नाही, म्हणून इथे डी लिहिलाय का पुढे, नाही लिहिला. आता हा कोणाला रक्त देऊ शकतो, बघा बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी पॉझिटिव्ह आणि एबी निगेटिव्ह, सगळ्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर कोणाकडनं घेणार, फक्त बी निगेटिव्ह कडनं. निगेटिव्ह कडनंच का घेईल तो, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडीच प्रतिजन नाहीये डी. मग ज्याच्यामध्ये नाहीये तर दुसऱ्याचं रक्त घेतल्यानंतर त्याच्या पण रक्तामध्ये काय होतील, गाठी तयार होतील, रक्त पूर्ण क्लॉट होईल, म्हणून तो सगळ्यांना रक्त देऊ शकतो. पण कोणाकडनं घेईल, फक्त की ज्याच्याकडे प्रतिजन नाही डी, त्याच्याकडनंच तो रक्त घेऊ शकतो, नाही तर स्वतःच्या रक्ताचं नुकसान होईल, है ना. तसं बघा एबी पॉझिटिव्ह हा ज्याचा रक्तगट असतो तो सर्व योग्य ग्राही असतो, सगळ्यांकडनं ब्लड घेऊ शकतो. बघा याच्यामध्ये ए पण आहे, प्रतिजन बी पण आहे आणि पॉझिटिव्ह म्हणजे आर एच फॅक्टर सुद्धा आहे, म्हणजे तिसरा प्रतिजन पण याच्यात येऊन बसलेला आहे, म्हणजे ए बी तर आहे, डी पण आहे. मग कोणाला देईल, फक्त ए बी पॉझिटिव्हला देईल, म्हणजे देतो कोणाला, स्वतःचं जे रक्त आहे त्याच रक्तगटाला हा रक्त देतो, पण घेईल कोणाकडनं, बघा ए पॉझिटिव्ह कडनं घेईल कारण ए आहे, ए निगेटिव्ह कडनं घेईल कारण ए आहे, बी पॉझिटिव्ह कडनं घेईल कारण बी आहे, पॉझिटिव्ह पण आहे, बी निगेटिव्ह कडनं पण घेईल, ए बी पॉझिटिव्ह कडनं पण घेईल, ए बी निगेटिव्ह कडनं पण घेईल, ओ पॉझिटिव्ह कडनं पण घेईल, ओ निगेटिव्ह कडनं पण घेईल, हा सगळ्यांकडनं घेतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, सर्व योग्य ग्राही, युनिव्हर्सल एक्सेप्टर, काय म्हणतो, सर्व योग्य ग्राही म्हणतो. ठीक आहे, आता आहे ए बी निगेटिव्ह. हे जे रक्तगट आहे याच्यात कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण चार्ट केलेला आहे, या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतं, यामध्ये हे नाहीये. ठीक आहे, आता हे काय आहे, ए बी निगेटिव्ह, म्हणजे ए बी आहे आणि रक्तगट कशावरून ठरतो, आपल्यामध्ये असणाऱ्या अँटीजन वरून, जो अँटीजन असतो तोच रक्तगट असतो. बघा चार्ट मध्ये तुम्हाला जिथे हे दिसणार अँटीजन तेच तुमचं रक्तगट असणार आहे. ओके, आता प्रतिजन काय आहे, ए आणि बी. इथे काय आहे का, निगेटिव्ह दिलेलं आहे, डी आहे का, नाही, म्हणजे तुमचा रक्तगट काय होता, ए बी निगेटिव्ह. ओके, कोणाला रक्त देणार आहे, पॉझिटिव्हला पण आणि निगेटिव्हला पण. कोणाकडनं घेणार आहे, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह. बघा निगेटिव्ह कडनंच का घेतलं, कारण त्याच्यामध्ये आहे का डी, नाही, म्हणून त्याला डी ला घ्यायचं पण नाहीये, म्हणून तो कोणाला देणार आहे, फक्त निगेटिव्ह वाल्यांनाच रक्त देईल, म्हणजे त्याच्या रक्तामध्ये ते रक्त मॅच झालं पाहिजे आणि कुठलीही ब्लड क्लॉटिंग झाली तर काय होईल, पूर्ण रक्त जर क्लॉट झालं तर सगळं रक्त बदलावं लागेल परत,
त्यामुळे काय नाही होत, निगेटिव्ह कडनंच निगेटिव्ह वाले रक्त घेऊ शकतात. ओके, आता पुढे बघा, रक्तगट आहे O पॉझिटिव्ह. आता O पॉझिटिव्ह मध्ये फक्त डी अँटीजन आहे, कारण तिथे कुठलाही प्रतिजन नाहीये. म्हणजे फक्त कोण आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजे डी आहे. कोणाला देऊ शकणार आहे, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह. कोणाकडून घेईल, ओ पॉझिटिव्ह कडनं घेईल आणि ओ निगेटिव्ह कडनं, दोघांकडनंही हा घेऊ शकतो. हा जो पॉझिटिव्ह आहे तो निगेटिव्ह वाल्याकडनं रक्त घेऊ शकतो, पण जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह वाल्याकडनं रक्त घेत नाही, हे पण तुम्हाला इथे लक्षात येईलच. आता बघा, ओ निगेटिव्ह याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल डोनर. समजलं? प्रतिजन काय आहे याच्यामध्ये, काय प्रतिजन आहे, काहीच प्रतिजन नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये काहीच नाहीये. ओ निगेटिव्ह आहे हा, याच्यामध्ये कुठलंही प्रतिजन येत नाही. ओके, इथे प्रतिजन नाहीये. तुम्ही असं पण लिहू शकता तिथे, म्हणूनच रक्तगट लिहिला गेलेला आहे की प्रतिजन नाही. ओके, पण कोणाला देईल, सगळ्या रक्तगटांना रक्त देतोय बघा तो. या चार्ट मध्ये जेवढे रक्तगट आहे ना सगळ्यांना देईल, पण कोणाकडनं घेईल, फक्त सेम त्याचा रक्तगट जो आहे त्याच्याकडनंच तो घेईल. याचा अर्थ तुम्हाला समजला असेल की कोणता रक्तगट कोणाला रक्त देऊ शकतो आणि कोणता कोणाकडनं रक्त घेऊ शकतो. बरोबर, बघा, रक्तगटात सर्व प्रकारचे प्रतिजन आहेत. तो कोणाकडूनही रक्त स्वीकारू शकतो. सगळ्या प्रकारचे प्रतिजन, ए पॉझिटिव्ह जो आहे, ए बी पॉझिटिव्ह, तो सगळ्यांकडनं रक्त घेतो बघा, कारण त्याच्यात ए पण आहे, बी पण आहे आणि डी पण आहे. सगळ्या प्रकारचे त्याच्यात प्रतिजन आहे. ठीक आहे, आणि त्याला आपण सर्व योग्यग्राही म्हणजे युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणतो किंवा युनिव्हर्सल एक्सेप्टर म्हणतो. दॅट इज ए बी पॉझिटिव्ह पर्सन. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या रक्तगटात कुठलाच प्रतिजन नाही, कोणताच अँटीजन नाही, काहीच नाहीये, तो कोणालाही रक्त देऊ शकतो. त्याच्यात काहीच नाही तर तो देऊ शकतो. त्याचं रक्त दुसऱ्याशी मॅच होणारच आहे, कारण तिथे कुठलाही अँटीजन प्रेझेंट नाहीये. ठीक आहे, आणि यालाच आपण सर्व योग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर असे म्हणतो. समजलं असेल तुम्हाला? ठीक आहे, तर हे होतं रक्तगट व त्या संबंधित RH फॅक्टर. मग RH फॅक्टर कुठे असतो, तर आरबीसीज मध्ये, म्हणजेच आपल्या लाल रक्तपेशींमध्ये असलेला एक प्रकारचा प्रथिन आहे, एक प्रकारचं अँटीजन आहे, आणि यावरूनच आपलं रक्तगट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ठरतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जय हिंद.